हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता. ढँटोडॅनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ढँटोडॅनच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत अभिनेत्री स्मिता तांबेला. जोगवा, तुकाराम, देऊळ, सिंघम रिटर्न्स ते अगदी अलीकडचा गणवेश अशा अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवरती गारुड करणारी स्मिता तांबे आता आपल्या भेटीला येतेय एका आंतरराष्ट्रीय सिनेमामधून. नेमका कोणता आहे तिचा हा सिनेमा आणि कसा आहे स्मिताचा या सिनेमातला अंदाज जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित भंडारी यांनी. रूढार्थाने तिने नायिकेला एक वेगळा चेहरा दिला. तिच्या जगण्याने रुपेरी पडद्यावरच्या एक नायिकेला एक वेगळं अस्तित्व मिळालं. तिच्या डोळ्यातली वेदना तिचं स्वप्न बनून खऱ्या अर्थानं तरारलं आणि एक कायापालट झाला. खऱ्या अर्थानं तिने एक जगणं साकार केलंय आणि रुपेरी पडद्यावरची एक साता समुद्रापारची झेप आहे. आणि खरं तर तिच्याकडून जाणून घेऊया, कारण आंतरराष्ट्रीय फिल्ममधला तिचं पदार्पण, तिचा डेब्यू हा करिअरच्या तिच्या या वळणावर किती महत्त्वाचं आहे आणि अर्थात यानंतरचं आयुष्य त्याकडे बघणं आणि मागे वळून पाहताना ते सिंहावलोकन करताना तिला काय वाटतंय. माझ्यासोबत आहे स्मिता तांबे. अमेरिका नावाची एक आंतरराष्ट्रीय पातळीवरची फिल्म तिने केली आहे, जी या आठवड्यात प्रदर्शित झाली. तिच्याकडून जाणून घेऊया या प्रवासाबद्दल. स्मिता, खूप खूप स्वागत आहे. खरं तर तुझ्याशी बोलणं आणि तेही या सिनेमाबद्दल, कारण अमेरिका देसी व्हर्जनमधला असणारा एक आंतरराष्ट्रीय आविष्कार असं आपण त्याला म्हणूया. कशा अर्थानं ही फिल्म मिळाली, कारण मला आठवतं की पुण्याच्या रस्त्यावर मी असताना अमित राजला तू फोन केलास आणि त्याला सांगितलेलंस, कारण दुनियादारीची पार्टी त्या दिवशी होती आणि त्यावेळेला तू फोन केलास आणि त्याने आम्हाला ही बातमी एक मिनिट स्मिता असं कट करून त्याने सांगितलेली आणि ती खरं तर मुंबई पुणे हायवेवरची होती. तर मला तो हायवे आणि करिअरचा हायवे हा इथे मॅच झाला असं वाटतं. वा वा, थँक्यू सो मच अमित. तू म्हणालास म्हणजे तू इतक्या छान शब्दात मांडलेलं आहेस ॲक्च्युली, आणि त्याच भावना आहेत माझ्या मनामध्ये. कारण की 72 माइल्स रिलीज झाला आणि अमेरिकाच्या ऑडिशन्स मी जवळपास 1 वर्ष माझी ती प्रोसेस चालू होती. कारण की लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये 72 मैल जेव्हा सिलेक्ट झाली तेव्हा प्रशांत नायर लंडन बेस आहे त्याचा, तो लंडनचाच आहे डिरेक्टर. त्यांनी ती तिकडे पाहिली आणि मग इंडियामध्ये कॉन्टॅक्ट केला. उमा डाकुना म्हणून इथल्या खूप म्हणजे सगळ्यांना परिचित आहेत त्या, आणि त्यांना फोन करून की मला ही मुलगी हवी आहे. तर मी नुकतीच अक्षय कुमार, तर त्यांनी सांगितलं की ग्रेझिंग वूडची दिसतीये ही फिल्म 72 माइल्स, तर मला कॉन्टॅक्ट होऊ शकेल का. आणि मग ऑडिशनसाठी मी तिकडे गेले आणि जवळपास ऑडिशनच्या 14-15 राऊंड्समध्ये मी होते. पण खऱ्या अर्थाने मला ती फिल्म मिळाली असं नंतर तर मला असा कंटाळा आला होता की अरे काय ते सांगा बाबा, मी करतेय का नाही आहे. दरवेळेस तुम्ही बोलवत आहे बाबा आणि एक आपल्याला एक लॉलीपॉप दिसतं आणि पुढे अरे बापरे काहीच होत नाही आहे त्याचं. नंतर मग जेव्हा मला आठवतं की मी राजीव एक्सपायर झाला आणि त्याच्यानंतर मी नाशिकमध्ये होते आणि 4था दिवस होता आणि मी सकाळी राजीवच्या घरात होते आणि मला एक सकाळी फोन आला. अनमोल म्हणून जो कास्टिंग डिरेक्टर, अभिषेक बॅनर्जीचं त्याने कास्टिंग केलं या फिल्मचं, की तुम्ही परत येऊ शकाल का. तर मी म्हटलं नाही रे येऊ शकत मी आत्ता वगैरे. तो म्हणाला काय प्रॉब्लेम आहे मॅडम. मी म्हटलं नाही सांगू शकत, मी नाही येऊ शकत आत्ता म्हणून. मग तो म्हणाला की किती दिवस थांबू तुमच्यासाठी. तर मी म्हटलं की मला माहीत नाही मी कधी येईन, मी येईन तेव्हा तुला कॉल करेन. आणि मी जवळपास 12 दिवसांनंतर गेले आणि सहज अशी रस्त्याने सकाळी वॉकला गेले आणि अशी फिरता फिरता विचार चालू असतं तर सहज मी त्याला फोन लावला की मी आले आहे अनमोल आत्ता. आणि तो म्हणाला की प्लीज या, आम्ही तुमची वाट पाहतोय. आणि मग मी ऑफिसमध्ये गेले आणि मग तिथे पहिल्यांदा मला प्रशांत भेटला आणि प्रशांत म्हणाला की मी इतक्या मुलींना बघतोय सतत, पण काय माहिती तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आहे. आणि तो दिवस होता, त्या दिवशी मला प्रशांतने सांगितलं की यू आर माय मॉम असं म्हणून. कारण अमेरिका बघतानाही असं वाटत होतं की एकतर अभिमानाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय सिनेमात तू असणं मराठीसाठीही तितक्याच अभिमानाचा हा मुद्दा आहे. ह्या सगळ्यात ती आई साकारणं, कारण मला कायम असं वाटतं की तू कोणत्याही म्हणजे चरित्र अभिनेता किंवा त्या सगळ्या गोष्टीच्या पल्ल्याडची आहेस. ते पाहताना असं वाटतं की कारण हिरोइझम आणि त्या सगळ्या गोष्टीच्या पेक्षाही तू व्यक्तिरेखेला महत्त्व देतेस. मग ती वयोमर्यादा किंवा त्या सगळ्या गोष्टीकडे, कारण 72 मैलमधली असशील, पांगिरामधली असशील, जोगवामधली तू असशील, अगदी मला दिवसा तू रात्री मी मधली आठवतेस तू. म्हणजे सुयोगचं नाटक, त्या सगळ्या गोष्टी. पण ह्या सगळं करत असताना म्हणजे आपण आपला चेहरा आणि असणारी व्यक्तिरेखा आणि तुझ्यातलं होणारं कायापालट, कशा अर्थानं तू ह्या सगळ्याकडे पाहतेस.
मी सांगू अमित, जेव्हा मला मी या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की माझी कधी कटरीना कैफ किंवा करीना होऊ शकत नाही, बिकॉज ती ब्युटी आणि ती रेसच खूप मोठी आहे किंवा काय. दुसरी गोष्ट, कायम अपील होतानाची, म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत विचार करशील तर अपील होणारी एकच गोष्ट आहे की मला ना कायम दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये डोकावून ते आयुष्य काय आणि जे एक्सपोज नाही झालेलं आहे तर ते कसं असेल याचं एक इमॅजिनेशन करायची लहानपणापासून सवय होती, जी मला पुढे गेल्यानंतर कळलं की कदाचित मी या क्षेत्रात जाणार असेल म्हणून माहीत नाही मला काय ते. पण जर आपण अभिनेत्री म्हणून खरंच एक दुसऱ्याचं आयुष्य जगू आणि कुठलाही एक्सटिरियर त्याच्यामध्ये कुठलाही भाव न आणता, कोणतंही करप्शन त्याच्यामध्ये न होता जितक्या खरेपणाने जाऊ, तर मला असं वाटतं तो एक वेगळ्या पद्धतीचा काय म्हणू तू हिरोइझमच आहे. कारण की प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात स्वतःचा हिरो असतो आणि तसं मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तिरेखा परफॉर्म करत असताना त्याच्यामध्ये ती एक हिरोईक व्हॅल्यू असते जी तिच्या साधेपणातनं आणि जगण्यातनं आलेली असते. त्या खरेपणापर्यंत आपण पोचलो तर मग सक्सेसफुल आहे प्रवास. त्यामुळे जी तू अमेरिका फिल्ममधली आई म्हणशील तर इट इज, ती कायम फिल्ममध्ये पॅचमध्ये येते. तो एक पॅच आहे, तो असा, तू जर बघशील तर खूप कमी डायलॉग्स आहेत फिल्ममध्ये पण तो तसा ग्राफ खूप मोठा आहे. मग तो पॅच आहे, तो पॅच का वाटता कामा नाही आहे, तर त्या पॅचला भरण्यासाठी, मग ते आयुष्य जगण्यासाठी मग तुम्ही प्रत्येक फ्रेममध्ये तुमच्या ॲटमॉस्फिअरनुसार जे वातावरण आहे त्याच्यानुसार तुमच्या चेहऱ्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्या इंटेन्सिटीपर्यंत जाणं. म्हणजे लिटरली त्याच्यातले काही सीन्स आहेत त्याच्यामध्ये प्रशांत मला, मी कुठेतरी कोपऱ्यात डोंगरावर अशी कॉर्नरला जाऊन बसलेली असायचे एकटी अशी व्हॅली बघत आणि अशी बसलेली असायचे. लिटरली मला प्रशांत, माझा डिरेक्टर, तो हाताला पकडून सेटवर असा घेऊन यायचा आणि सगळ्यांना सांगायचं की कोणी तिचा मूड ब्रेक करू नये आणि ह्याची काळजी घ्यायचा. तर मला असं वाटतं ही सगळ्या लोकांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. दरवेळेस वेगवेगळ्या फिल्मला असे दिग्दर्शक भेटणं आणि त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन निश्चित. आणि तू साकारलेली आई, मग ती 72 मैलमधली असेल, अगदी सिंघममधली ज्या पद्धतीचं दुःख, वेदना आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत सिंघम 2 मध्ये, किंवा अगदी ज्या पद्धतीचं जे जगणं तू आत्ता इथे साकारतेस, आई म्हणून असलेलं एक व्हॅल्यू ॲडिशन किंवा गणवेशमधली त्याला असणारं ममत्व, दारिद्र्य आणि त्या सगळ्याकडे असणारा एक वंचितपणा जो आहे तो कायम डोळ्यातून का म्हणजे बॉडी लँग्वेजमधून त्या सगळ्या गोष्टी प्रतीत करणं कशा अर्थानं, कारण या आया तशा अर्थानं जर रूढार्थाने पाहायला गेला तर ही त्यांची शक्तिस्थानं मानली तरी तशा अर्थानं आपल्याकडे पाहताना ते मायनस पॉइंट्सच असतात. बरोबर. आणि त्याला तू शक्तिस्थानांमध्ये कन्वर्ट करतेस. हा त्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग मला वाटतो. कारण की प्रत्येक, मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या व्यक्तिरेखा आहे ना, प्रत्येक माणसामध्ये ना एक वेगळ्या पद्धतीचा वियर्डनेस असतो आणि तो वियर्डनेस असा असतो की रियालिटीमध्ये एखाद्या गोष्टीकडे एखादी आई ओरडते किंवा कुठल्या गोष्टींवर काय रिॲक्ट करते. रियालिटी ही ऑलवेज ॲबस्ट्रॅक्ट आणि वियर्ड असते. तुम्ही जितकं रियालिटीच्या जवळ जातात तेवढं तुम्ही वियर्ड आहे का हे असं सगळं वाटायला लागतं. म्हणजे अमेरिकामधली आई आहे जिची कॉन्सेप्टच अशी आहे की टेकडीच्या वर टाचा उंच करून आपण लांबवर जो प्रदेश दिसतो ना तो अमेरिका आहे तिच्यासाठी. किंवा पतंग जितका लांब उडत जातो तो जिथे पोचला आहे ती लँड म्हणजे अमेरिका आहे तिच्यासाठी. तर ह्या कॉन्सेप्टच इतक्या सगळ्या हे आहेत. आणि तू म्हणशील तर पर्सनल आयुष्यात मी कधी ती आई पण मी नाही झाले कधी आई पण ते उपभोगलेलं नाही आहे, पण अत्यंत डोळसपणे तरी ती ममत्वाची झाक आहे या इतक्या. कारण की ना मला असं वाटतं ते प्रत्येक बाईमध्ये ते असतं इन्स्टिंक्ट, ज्याच्यासाठी तिला त्या प्रोसेसमधनंच जावं लागतं याची गरज नाही आहे, ते आतमध्येच असतं. निश्चित. पण ह्या सगळ्यात आत्ता हा सर्कल कम्प्लिशनचा मुद्दा वाटतो ज्या वेळेला तू मुंबईत आली असशील नाटकासाठी, त्या सगळ्या गोष्टीसाठी, आणि संजय मोनेंचं नाटक वगैरे, तुम्हाला तो किस्सा जाणून घ्यायला आवडेल खरं तर तुझ्याकडून. काय होतं आणि आत्ता अमेरिका एक वर्तुळ पूर्ण होतं असं वाटतंय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईत येणं, ते आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म करणं. हो, मी म्हणेन एका अर्थाने. कारण की जेव्हा मी खरंच संजय मोने सगळ्यांना माहिती आहेत, तर संजय काकाच्या जेव्हा नाटकासाठी म्हणून मी इथे आले तर मला खरंच संजय काका कसा आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्याचं नाटक करत असताना ना त्याने काय पाहिलं होतं माझ्यात मला माहीत नाही, पण त्याने त्या रमले मी नाटकाचं जे हर हायनेस अनिता नावाचं जे तो नवीन सेटअपमध्ये ते नाटक करत होता, प्रसाद होता त्याच्यामध्ये, मी होते. तर मी त्याच्या पहिल्या इनिशियल रिहर्सल्स अशा केल्या होत्या की मी सकाळी 6 वाजता 6:15 वाजता मी निघायचे ट्रेनने
महालक्ष्मी ह्याने सिंहगड एक्सप्रेसने दादरला पोहोचायचं आहे. आणि असं मी खूप दिवस केले. दादरला स्टेशनवरच बाथरूममध्ये जायचं, फ्रेश व्हायचं, तिथेच पावडर वगैरे लावायची. आणि तेव्हा पावडरच लावायचं पॉन्डची. आत्ता मॅक वगैरे एक्झिस्ट करतात माझ्या आयुष्यात, तेव्हा पॉन्डचीच पावडर असायची, ती लावायची, जाई काजळ लावायचं आपलं, आणि मग तिकडनं स्वारी निघायची. दादर माटुंगा सेंटरमध्ये यायचं, तालीम करायची आणि नंतर निघून जायचं. तेव्हा खरंच त्या नाटकाचे खूप कमी प्रयोग झाले, पण त्याची तालीम आणि ते सगळं त्या नाटकाने मला काय दिलं, तर त्या नाटकामुळे मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले. तो डिसिजन होता माझा की ते नाटक आहे, त्याने मला कॉन्फिडन्स दिला की मी मुंबईमध्ये आले. पण दरवेळेस मी कायम असं म्हणत असते की खिडकीत बसू, समुद्रकिनारी बसू, जिथे कुठे माझ्या डोळ्याच्या काय म्हणू ते आपल्याला 180मध्ये दिसायला लागतं आपल्याला व्हिज्युअल. मग तो समुद्र, मग तो खिडकी, मग ते आकाश असो, नाही तो कुठेही असो. कायम एक स्वप्न बघायचं की कुठेतरी असामान्य प्रवास करायचा आहे. आत्ता दिशा नाही आहे, तो सगळा दिशाहीन आहे, पण मला करायचा आहे तो प्रवास. तर मला माहीत नाही की कुठून वाटा दिसतील, कुठून मला तो लाईट दिसेल, मला माहीत नाही आहे. बट प्लीज गॉड हेल्प मी अँड शो मी द पाथ. निश्चित या सगळ्यामधला एकटीने हा प्रवास करणं, त्या सगळ्यात स्त्री असणं आणि करिअर इतकं डायसी असताना या तशा क्षणभंगूर असणाऱ्या क्षेत्रात स्त्री म्हणून उभं राहणं हे खरंच अवघड असतं. मला असं वाटतं की बायकांमध्ये ती स्ट्रेंथ असते. बाई म्हणून मला असं वाटतं की खरंच जे म्हणतो ना, निसर्गानेच एक स्ट्रेंथ दिलेले असतात. वन स्ट्रेंथ इज फायटिंग स्पिरिट, जे कुठल्याही स्त्रीपासून हिरावून घेतलं जात नाही. आणि मुळात मला पहिल्यापासून ना, जेव्हा असा कुठला तरी प्रसंग येतो, जेव्हा लोक मला सिम्पथी द्यायला लागतात, तो प्रसंगच मला खूप डिनाय करायचा असतो आणि डिलीट करायचा असतो आयुष्यात. आय डोंट वॉन्ट दिस इन माय लाईफ. मला अत्यंत छान आयुष्य जगायचं आहे आणि मी नटी म्हणून करिअर करायचं चूज केलेलं आहे. तर ते चूज करतानाच त्याचे अप अँड डाऊन्स आहेत, हा माझा कामाचा भाग आहे आणि तो मला अत्यंत छानपणे, मग जो डाऊनफॉल असो तो सुद्धा खूप छानपणे निभून न्यायचा आहे आणि अपफॉलसुद्धा तितक्याच शांतपणे निभून न्यायचा आहे. हे कुठेतरी मनामध्ये पहिल्यापासून ठरवलं होतं आणि अजूनही ठरवलं आहे. बिकॉज आय फील की दिस इज अ स्टार्ट, की ही अत्यंत सुरुवात आहे ही. आणि वेळोवेळी ना हर एक इन्सिडेंट्स आपल्याला स्ट्रेंथ देत राहतो अमित. म्हणजे मला आठवते की मला जेव्हा मी हरायने सनिताच्या तालमीसाठी यायचे, ते नाटक बंद पडलं तरीही मी हिंदमाताच्या त्या छोट्याशा चाळीमध्ये, जिथे सार्वजनिक शौचालय असायचं, तिकडे जाऊन मी जेव्हा त्या रूममध्ये राहत होते, तेव्हा एकदा दादरवर स्टेशनवर डोंबिवलीवर निघाले मी आणि दादर स्टेशनला येत असताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेन याच्यामध्ये माझा एक पाय गेला आणि 2 मुलींनी, मला माहीत नाही कुठनं खांदे आले, खांद्याला पकडून 2 मुलींनी मला कसं वर काढलं आणि ते म्हणाले की नीट चढत उतरत जाओ, नाही मिळाली ट्रेन तर काय फरक पडतो. बट आय नेव्हर फॉरगेट दिस लाईन, की नाही मिळाली ट्रेन तर काय फरक पडतो, नीट चढत उतरत जा. नीट चढत उतरत जाणं महत्त्वाचं आहे. ट्रेन आयुष्यासाठीचा हा महत्त्वाचा सल्ला आहे. ट्रेन विल कम. नाही, निश्चित या सगळ्यात म्हणजे आत्ता या करिअरच्या टप्प्यावर, म्हणजे तू एक वेगळी हिंदी फिल्मही करत असशील, त्या सगळ्या गोष्टी असतील, असा कोणता क्षण आहे की ज्याने जगण्याला उभारी दिली? कारण जोगवाचं यशही पाहिलंयस आणि करिअरच्या टप्प्यामधले अनेक उंच सखल भाग आहेत जे तशा अर्थानं स्पॉटलाईट टाकताना स्पॉटलाईट पडण्यापेक्षा बाजूचा अंधारच जास्त दिसतो, असे जगण्याचे खूप प्रसंग असतील. ह्या सगळ्याकडे तू कशा अर्थानं पाहतेस? कारण विंगेतल्या अंधारात गलबलण्यासारखं खूप वेळा होतं जोपर्यंत आपली एंट्री. वाह, काय बोललाय समेत, खरंच तू खरं आहे. कारण की ना, मला असं वाटतं की या फील्डमध्ये जेव्हा आपण काम करतो ना, तेव्हा आपण कशात इन्व्हेस्ट करतो? आपण पैशात तर इन्व्हेस्ट करू शकत नाही. आपण कामात इन्व्हेस्ट करावं तर ते कधी ते खूप फ्लक्च्युएशन आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर अशा कुठल्या तरी भावनेमध्ये इन्व्हेस्ट करावं जी त्या क्षणाला तुम्हाला अत्यंत पॉझिटिव्ह, वॉर्मथ आणि कुठली तरी अशी एनर्जीज येते जी तुम्हाला पुश करते. मग मी चांगल्या माणसांत इन्व्हेस्ट केलं, खूप चांगली प्रत्येक टप्प्यावर मला माणसं येत गेली. मग ती कुठल्याही फॉर्ममध्ये येत गेलेली असो. मग अमोल पालेकरांनी धुसरसारखा रोल इनिशियल स्टेजला फक्त एक किट्टी नावाची अनुबंधमधली भूमिका पाहून त्याच्यामध्ये त्यांनी इमॅजिन करावं आणि धुसरसारखं पात्र द्यावं संध्या पालेकर आणि अमोल पालेकरांनी. मग चंद्रकांत कुलकर्णींनी हमीदाबाईची कोठी द्यावं आणि तुकारामसारखा सिनेमा द्यावा. राजीवने पांगिरा,
जोगवा, 72 मैल यांसारखे सिनेमे देऊन म्हणजे शॉवर करावं अजून एका अभिनेत्रीला काय मिळायला पाहिजे. अतुल जगदाळेसारखा डिरेक्टर असो, सचिन देवसारखा डिरेक्टर असो, सचिन दरेकर सारखा डिरेक्टर असो, अमितराज सावंतसारखा मित्र असो, तुझ्यासारखा मित्र असो, ही सगळी जी माणसं आहेत, मग प्रशांत नायरसारखा डिरेक्टर असो, ज्याने फिल्म इंटरनॅशनली ज्या ज्या ठिकाणी कुठे कुठे फिरली, लंडन असो, इटली असो, फ्लॉरेन्स, कुठेही कैरोला असो, ज्या ज्या ठिकाणी होईल, सनडान्स फेस्टिवल असो, या ज्या ज्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ॲप्रिसिएट करणं आणि त्या एफर्ट्सला कुठेतरी रेकग्नेशन देणं, मला असं वाटतं ही माणसं खूप सफिशियंट आहेत. त्यामुळे खाली नजरच जात नाही. कायम ही माणसं आहेत ना, ती अशी बेस पकडून अरे वी आर विथ यू. नाही, आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तू खूप हात तयार केलेस वर जाता नाही, की जे ज्या वेळेला डाऊनफॉल असेल तेव्हा ते हात तुला कायम सपोर्ट करतील. या डेफिनेटली. आणि निश्चित मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये आज आपण काय म्हणतो की शबाना आझमी, स्मिता पाटील यांच्यासारख्या नंतरचा जर कोणता या ब्लॉकवर येत असेल तर मला असं वाटतं पुढच्या या सगळ्या तुझं करिअर आत्ता तू सुरू होते असं म्हणतेस, पण त्या सगळ्या टप्प्यावर तशा पद्धतीचं तू काहीतरी करू शकशील अशी एक आशा आहे. आणि निश्चित मला असं वाटतं की तो दिवस फार लांबचा नाही आहे. पण कारण कसं आहे, खूप जण भूमिकांमध्ये, व्यक्तिरेखांमध्ये अडकली आहेत. तुझं मला कायम वाटत आलं की तू त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करत चाललीस. कमर्शियल फिल्म्स ॲज वेल ॲज आर्ट फिल्म या दोन्हीचा जर सुवर्णमध्य काढायचा ठरला तर तो तुझा यावा असं मला वाटतंय. इतक्या आपलेपणाने बोललीस आणि खरंच या करिअरच्या टप्प्यावर तुझ्यासाठी हा एक इंद्रधनू यशाचा असंच खुलत राहावं. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच अमित. मी काय म्हणू की ऑक्टोबरमध्ये खरं तर नेटफ्लिक्सवर इंटरनॅशनली अमेरिकाचा रिलीज होतो आहे. माझ्या एक जी मुवमेंट आहे जी विच आय वॉन्ट टू शेअर विथ यू इज, माझ्या प्रोड्युसरने एकदा मला फोन केला, स्वातीने. ती म्हणाली की स्मिता, लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलचं ओपनिंग आहे अँड यू नो देर आर 2 ॲक्ट्रेसेस विच आर शोईंग ऑन बोर्ड. वन इज निकोल किडमन अँड वन इज स्मिता तांबे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. क्या बात. असे तर मी तुला एवढंच म्हणेन की अमित की हे मला माहित नसताना मी तुला ती हे दिलेली की खऱ्या अर्थानं त्या दिशेने वाटचाल सुरू. बट मी तुला सांगू अमित की रिव्ह्यूज जेव्हा आले, जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जर्मनमध्ये जेव्हा त्याचा स्क्रीनिंग झालं, फर्स्ट स्क्रीनिंग झालं, त्याच्यानंतर अत्यंत खूप मोठे क्रिटिक्स आहेत, त्यांनी सांगितलं की स्मिता तांबे रिमाइंड्स मी सिनेमा पॅराडिसो मॉम अशा वगैरे. तर मला असं वाटतं ह्या रिॲक्शन्स आहेत. दो मी ती असेन नसेन मला माहीत नाही की मी त्याने भुलून जाते किंवा नाही, पण मी खोटं नाही बोलणार. मला त्या सगळ्या गोष्टीतनं खूप सारी एनर्जी मिळते आणि मला असं वाटतं हीच एनर्जी आहे जी मला पुश करेल की कुठला तरी असा प्रवास करण्याकडे की ज्याचा पायंडा कोणी जो कुठेतरी ज्या एका रस्त्याने अरे बाबा हा रस्ता आहे, तर मला असं वाटतं ते ठोकताळे जर ब्रेक करायचं असेल तर ह्या सगळ्या एनर्जीची, ह्या सगळ्या माणसांची आणि ह्या सगळ्या खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या येणाऱ्या फिल्म्सच्या सपोर्ट शिवाय मी ते करू शकतो. कारण म्हणूनच बहुधा लिहून ठेवलं, ही वाट दूर जाते स्वप्नामधी लगावा. त्यामुळे निश्चित त्या वाटेने तुझा प्रवास सुरू राहावा असं मला वाटतं आणि तिथे तुझ्या मनाचा जो तुझा राहावा आहे त्याचा आवाज ऐकूया. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. ढांटडांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा ABP माझा.